श्रावणातील भक्तीचा अनोखा उपक्रम नांदेडच्या महिलांना नाता पाटील फाउंडेशन कडून देवदर्शनाची अनोखी पर्वणी साथी मानवतेचा च्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि अध्यात्माचा महिना। या पवित्र श्रावण महिन्यात महिलांना देवदर्शनाचा आनंद मिळावा, त्यांना धार्मिक स्थळांना भेट देता यावी आणि काही काळ रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडून आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने नांदेड तालुका फलटण येथील नाथा पाटील फाउंडेशनच्या वतीने एक सुंदर सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविला जात आहे। विशेष म्हणजे हा उपक्रम या वर्षीचा नव्हे तर मागील तब्बल 5 वर्षापासून ही परंपरा सातत्याने सुरू आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महिलांना वेगवेगळ्या धार्मिक आणि पर्यटन स्थळी देवदर्शनासाठी घेऊन जाण्याचा हा उपक्रम नांदेड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। आजच्या देवदर्शनाच्या प्रवासामध्ये महिलांना एकविरा, कुर्ला लेणी, प्रतिशिर्डी, केतकावळे, नारायणपूर आणि बालाजी अशा विविध ठिकाणी देवदर्शनासाठी नेण्यात आले आहे। या प्रवासामुळे महिलांना केवळ देवदर्शनच होत नाही तर ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती घेण्याची तसेच एकमेकींसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळत आहे। ग्रामीण भागातील महिलांचे दैनंदिन जीवन अनेक जबाबदाऱ्यांनी व्यापले असते। घर, कुटुंब, शेती, मुलांची जबाबदारी आणि इतर कौटुंबिक कामामध्ये अनेक महिला स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाहीत। अशा महिलांना श्रावण महिन्यात देवदर्शनाची संधी मिळावी, त्यांना धार्मिक स्थळांना भेट देता यावी आणि एक आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे। नांदेड गावामध्ये मागील 5 वर्षापासून ही देवदर्शनाची परंपरा सुरू आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात महिलांसाठी अशा प्रकारे विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनाचे आयोजन केले जाते। 5 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे, कारण कोणताही उपक्रम एकदा करणे सोपे असते, मात्र तोच उपक्रम वर्षानुवर्ष सातत्याने सुरू ठेवणे, त्यासाठी नियोजन करणे आणि महिलांना सुरक्षितपणे देवदर्शन घडवून आणणे ही निश्चितच मोठी जबाबदारी आहे। सामाजिक कार्याची ही जोड आपल्याला यामधून पाहायला भेटते। नांदेड गावच्या सरपंच सौ ऋषाली नितीन कोळेकर यांचे सामाजिक कार्य ही उल्लेखनीय असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे। गावच्या विकासाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्येही महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे महत्वाचे आहे। महिलांना केवळ कार्यक्रमाचे प्रेक्षक न ठेवता त्यांना सहभागी करून घेणारे उपक्रम ग्रामीण भागामध्ये सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात। या संपूर्ण उपक्रमासाठी सौजन्य अजित दादा कोळेकर उर्फ पप्पू पाटील यांचे असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। त्यांच्या पुढाकारातून आणि सहकार्याने महिलांना श्रावण महिन्यात विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होत आहे। देवदर्शन हा केवळ धार्मिक विषय नाही तर अशा उपक्रमातून माणसं एकत्र येतात, आपुलकी वाढते, महिलांना घराबाहेर पडून आनंदाचे क्षण अनुभवता येतात आणि गावातील सामाजिक वातावरण अधिक सकारात्मक बनते। आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जिवंत ठेवणारे असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत। नांदेड गावातील नाथा पाटील फाउंडेशनने मागील 5 वर्षापासून सुरू ठेवलेली ही परंपरा निश्चितच अशी पुढे सुरू राहावी, अधिकाधिक महिलांना अशा उपक्रमांचा लाभ मिळावा आणि श्रद्धेबरोबरच सामाजिक एकोपा, महिला सहभाग आणि मानवतेची भावना अधिक बळकट व्हावी हीच अपेक्षा। साथी मानवतेचा च्या वतीने या सुंदर उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक आणि आयोजकांना शुभेच्छा। अशाच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि जनहिताच्या बातम्यांसाठी साथी मानवतेचा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा। मी शकील सय्यद आणि आपण पाहत आहात साथी मानवतेचा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।